निफ्टी 25,790 म्हणजे 450 अंकांनी वरती बंद झालेली आहे, पॉझिटिव्ह आहे. आता निफ्टीचा ट्रेंड काय असणार आहे, त्याचप्रमाणे बँक निफ्टी जर पाहायला गेलो तर 53,793 755 पॉईंटने वर पाहायला मिळत आहे. आता आपल्याकडे जी कॅपॅसिटी आहे, आपल्याकडे जो पैसा आहे, तो पैसा आपल्याला गुंतवणूक करायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला गुंतवणूक करायची आहे, एखाद्या कंपनीमध्ये असू दे, एखाद्या कंपनीचे स्टॉक असू दे, किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये कॉलपुट असू दे, किंवा इंट्राडे असू दे, पण ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी आपल्याला किती प्रॉफिट होत असतो. आपल्याला ही जी व्हिडिओ आहे, ही व्हिडिओ म्हणजेच 1,00,000 रुपयाचा पोर्टफोलिओ आपल्याला बनवायचा आहे. आपलेच पैसे गुंतवायचे आणि आपल्याच पैशातून आपल्याला प्रॉफिट मिळालाच पाहिजे. अशा प्रकारचे स्टॉक्स, अशा प्रकारचे आपल्याला शेअर्स, अशा प्रकारची कंपनी आपल्याला संपूर्णपणे निवडायची. आता कोणते स्टॉक्स घ्यायचे, कोणत्या लेवलला आपल्याला बाय करायचे आहेत, तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये सर्वत्र पाहायला गेलो तर आपल्याकडे जर डीमॅट अकाउंट नसेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फ्रीमध्ये आपण लिंक ओपन करून नक्कीच आपला डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. काही क्वेरी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण मराठी माणूस हा मराठी माणसासाठी झटत असतो. ज्याप्रमाणे आपण कुठलाही शेअर, कुठलाही कॉल किंवा कुठलाही पुट ज्यावेळी आपण बाय करतो त्यावेळी आपलं टार्गेट काय असतं, आपलं स्टॉप लॉस काय असतं, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण एखादा शेअर ज्यावेळी आपण बाय करतो, बायच्या लेवलला आपण बाय करत असताना वरती बाय करतो, बरोबर ना. 2 रुपयाचा टार्गेट आहे इंट्राडेला, तर 2 रुपयाच्या टार्गेटवरून आपण 1 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा आणि 2 रुपयाचा टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. या पद्धतीने आपण करायचं आहे. परंतु आपण काय करत असतो, 9:15ला जर एंट्री आपल्याला मिळाली नाही की आपण विचार करत असतो, अरे आजचा दिवस माझा फुकट गेलेला आहे. परंतु त्याच विचाराने संपूर्णपणे आपण विचार करत जर बसलो तर 3:30पर्यंत आपलं मार्केट असतो. कुठे बरोबर कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायचं आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक. ज्याप्रमाणे विकली चार्ट असतं, डेली चार्ट असतं, मिनिटाप्रमाणे 15 मिनिटं, 1 तास, हावरली चार्ट ज्याप्रमाणे आपण पाहत असतो त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट करून घ्यायचं. काही जण BTST करत असतात, काही जण इंट्राडे करत असतात, काही जण स्विंग ट्रेडिंग करत असतात, काही जण लॉंग टर्म करून घेत असतात. परंतु आपल्याला 1,00,000 रुपयाचा आपल्याला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच असणार आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ लोकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत शेअर केला तर नक्कीच आपल्याला प्रॉफिट होणार म्हणजे होणार. कोणते शेअर बाय करायचे बघा. एखादी कंपनी, त्या कंपनीचे सेक्टर्स असतात. एखादी फार्मा सेक्टर असेल, बँकेचा सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, इन्फ्रा सेक्टर आहे. आता आपण कोणत्या प्रकारचे शेअर्स खरेदी करतो. ज्याप्रमाणे आज निफ्टी ITचे सेक्टर वर गेलेले आहे आणि आपण बसलो निफ्टी बँकेच्या शेअर्समध्ये, तर कशी मुवमेंट होईल? होणारच नाही आहे, कारण निफ्टी ITचा सेक्टर आज ट्रेंडमध्ये आहे आणि त्याला बघा सपोर्ट घेऊन तो रेजिस्टन्सपर्यंत जात आहे. आणि निफ्टी बँक ही साईडवेज आहे आणि त्या निफ्टी साईडवेजमध्ये निफ्टी बँकमध्ये मुवमेंट झालेली नाही, तर शेअरमध्ये मुवमेंट होईल का? नाही होणार. म्हणून 1,00,000 पोर्टफोलिओचा आपल्याला संपूर्णपणे परतावा कसा मिळेल, आपण आपले पैसे कुठे गुंतवायचे आणि आपल्याला त्याचा परतावा कसा मिळेल. ज्याप्रमाणे डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर फक्त मेसेज करा. मेसेज करून
ज्याप्रमाणे एक पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला एक शेअर देण्यात येईल, तो शेअर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग किंवा लॉंग टर्मसाठी ठेवायचा आहे. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे आकारले जाणार नाहीत, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण आपली जी गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक कशा प्रकारे करायची आहे, कोणते स्टॉक निवडायचे आहेत, कोणता सेक्टर निवडायचा आहे, ज्याप्रमाणे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि आपल्या ज्या स्टॉक्समध्ये जो परतावा आहे तो जास्त मिळेल. आपण पैसे का गुंतवतो? कारण आपल्याला जास्त नफा होण्यासाठी. म्हणून एखादी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, एखादा IPO बघा येत असतात की नाही, नवनवीन कंपनीचे IPO येत असतात, परंतु तो IPO आपण डायरेक्टली घेत असतो, त्या कंपनीचा आपल्याला काहीच माहीत नसतं. एखादी लिस्टिंग डबल होत असते, काही कंपनीची लिस्टिंग बघा त्याच लेवलला काही 10% देतात, 5% देतात. परंतु ज्या कंपनीचा आपण अभ्यास करत आहोत, ज्या कंपनीमध्ये आपण काम करत आहोत, त्या कंपनीचे शेअर खरेदी करता यायला हवे. कसे करायचे त्याचा व्हिडिओ आपल्याला पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाकडेही जर डीमॅट अकाउंट नसेल तर फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च न करता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन ओपन करा आणि डीमॅट अकाउंट ओपन झाल्यावर फक्त कमेंटमध्ये कमेंट करा आणि त्यामध्ये तुम्हाला एक शेअर तुमच्या स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्मसाठी देण्यात येईल. जय महाराष्ट्र.